विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। नुकताच सोलापूर महापालिका बोर्डामध्ये सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय घेतला असून याचा प्रहार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे। राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक घरोघरी बोगस नळ कनेक्शन असल्याचे माहिती असतानाही महापालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। नगरसेवक हीच ईश सेवा म्हणणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षात असलेल्या 102 नगरसेवकांना याचा विसर पडला आहे। सोलापूर शहर हे गरीब वस्त्याचं शहर असून शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या असून गिरणी कामगार, विडी कामगाराचं असंच टेक्सटाईल मिल कामगाराचं शहर असताना नगरसेवकांना याचा विसर पडला असून येत्या आगामी निवडणुकीत जनता यांना यांची जागा दाखवून देईल। प्रहार संघटनेचे शहर कार्याध्यक्ष खालील मनियार यांची सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याबाबत महापालिकेने घेतलेल्या निर्णयाविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत, स्वतंत्र शौचालय नाही, जे सार्वजनिक ठिकाणी शौचालय जातात। 300 फुटाच्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूने स्वतःचे नळ कनेक्शन घ्यायचे कसे आहेत। अनेक गोरगरीब बेघर असल्याचं माहीत असतानाही महापालिकेने असा निर्णय घेणे उचित नाही। महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक नळ कनेक्शन बंदबाबत पुनर्विचार करावा, अन्यथा येत्या काळात सार्वजनिक हितासाठी प्रहार संघटना महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल याची दखल घ्यावी। नमस्कार, मी खालीद मनियार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। परवा बोर्डामध्ये जे सार्वजनिक नळ बंद करण्यासंदर्भात जे निर्णय घेतले आहेत, 102 नगरसेवकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला। त्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो प्रहार संघटनेच्या वतीनं। निवडून येताना तुम्ही जे गोरगरिबांना तुम्ही आशा दाखवली ती आम्ही 24 तास पाणी देऊ, रोज पाणी देऊ, पाणी जर तुम्ही दिलं नाही तर हाय त्या गरिबांचा नळ बंद करण्याची तुम्ही जे धाडस जे दाखवली, सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतोय। येत्या निवडणुकीत 100% तुमची जागा जनता दाखवणारच आहे। जनता जागृत झालेली आहे। आता तुमचे बनावली सर्व बंद होणार धंदे। आता जे आता तुम्ही जे निर्णय घेतलेत, मी मान्य आयुक्त साहेबांना विनंती करतोय, साहेब जे नेते पुढारी आजी माजी खाजी जे आहेत ना, सर्व त्यांच्या नळाची तपासणी, त्यांच्या घराच्या नळाची तपासणी करा। तुम्हाला बोगस नळ मिळाल्याशिवाय तर राहणार नाही। त्यांना 100% त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। नंतर तुम्ही गोरगरिबांना टार्गेट करा। जर टार्गेट जर करत असेल गोरगरिबांना तर प्रहार संघटना कदाचित शांत बसणार नाही। रस्त्यावर उतरू, तुमच्या विरोधात आंदोलन करू। जर मी सोलापूरकरांना आवाहन करतोय, जर तुमच्या एकदा वार्डात तुमच्या गल्लीत जर येऊन कुठल्या अधिकारीने जर तुम्हाला नळ तोडायचं जर धाडस दाखवली तर प्रहार संघटनेला तुम्ही कॉल करा। प्रहार संघटना येऊन त्या रस्त्यावर त्या अधिकारी धिंड काढू, आपण धिंड काढू। सर्वांना कळायला पाहिजे की मी आता नागरिक सोलापूर जागृत झालेले आहे। मी मान्य आयुक्त साहेबांना विनंती करतोय, आयुक्त साहेब ते तात्काळ तुम्ही निर्णय पाठीमागा। महापौरताई तुम्ही पण, आम्ही या मीडियाच्या माध्यमावर आपलं उद्या आम्ही निवेदन देणार आहे मान्य आयुक्त साहेबांना, कलेक्टर साहेबांना। 1 ते 8 दिवसात ते निर्णय पाठिंबा नाही झाले तर मोठ्या संख्येनं सोलापूरकर तुमच्या महापालिका असू दे किंवा तुमचं कलेक्टर ऑफिस दे, तिकडं पूर्ण हजारो संख्येने तुमच्या ऑफिसमध्ये शिरून बसल्याशिवाय प्रहार संघटना गप बसणार नाही। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।